नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपल्या प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी जुना काळा पडलेला गुळ असतोच. आपण त्याला एक टाकाऊ वस्तू म्हणून बघतो, नाही का? पण काय खरंच तो टाकाऊ आहे की हाच जुना गुळ आपल्या ऊस शेतीसाठी एक असं गुप्त आणि शक्तिशाली साधन आहे जे आपल्या एकरी टनेजचं गणित पूर्णपणे बदलून टाकू शकतं? आज आपण या जुन्या काळ्या दिसणाऱ्या गुळाच्या आत दडलेल्या प्रचंड वैज्ञानिक शक्तीबद्दल बोलणार आहोत. एक अशी शक्ती जी विशेषतः एप्रिल महिन्याच्या कडक उन्हाळ्यात आपल्या ऊसासाठी संजीवनी ठरू शकते. विचार करा, एप्रिल महिना, तापमान 40°C पुढे गेलेलं आणि आपला ऊस माना टाकतोय. अशावेळी आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? साहजिकच आपण म्हणतो ऊसाला पाणी द्या. पण एक मिनिट थांबा. आपण कधी विचार केलाय का की हा विचार वैज्ञानिकदृष्ट्या थोडा अर्धवट आहे आणि काही वेळा तर चुकीचाही ठरू शकतो? फक्त जास्त पाणी देत राहणं हेच खरंच या समस्येवरचं योग्य उत्तर आहे का? की या कडक उन्हामागे काहीतरी वेगळंच शास्त्र आहे, एक असं सत्य जे आपल्या नजरेतून सुटत आहे? आज आपण या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत शोधणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत एप्रिल महिन्यातल्या त्या अदृश्य धोक्यापासून जो डोळ्यांना दिसत नाही पण नुकसान करतो. त्यानंतर या काळ्या सोन्या म्हणजेच आपल्या जुन्या गुळामागे असलेलं विज्ञान काय आहे ते समजून घेऊ. मग आपण पाहू की हा साधा गुळ आपल्या जमिनीच्या इंजिनला म्हणजेच तिथल्या जीवसृष्टीला ऊर्जा कशी देतो. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतात त्याचा वापर नेमका कसा करायचा याची सविस्तर पद्धत पाहणार आहोत. वापर करताना कोणत्या गंभीर चुका टाळायलाच हव्यात हे समजून घेऊ. आणि हो, शेवटी ह्या अगदी छोट्याशा गुंतवणुकीतून आपल्याला काय आणि कसा परतावा मिळतो याचं संपूर्ण गणित आपण मांडणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. एप्रिलमधील अदृश्य धोका. जेव्हा उष्णता वाढते तेव्हा जमिनीच्या आत आणि आपल्या ऊसाच्या आत नेमकं काय घडत असतं? हा धोका आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, पण तो थेट आपल्या अंतिम उत्पादनावर, आपल्या टनेजवर परिणाम करतो. बघा, आपली एक पारंपरिक समजूत आहे की जितकं जास्त पाणी दिलं तितकी ऊसाची वाढ जास्त होते. पण वैज्ञानिक सत्य याच्या अगदी उलट आहे. जेव्हा तापमान 40°च्या वर जातं तेव्हा जमिनीला आणि पिकाला एक प्रकारचा हीट शॉक बसतो. आपण वरून पाणी देत राहतो, पण जमिनीच्या आत एक अदृश्य लढाई सुरू झालेली असते. या कडक उष्णतेमुळे आपल्या जमिनीतले कोट्यावधी सूक्ष्म जीव, जे पिकाचे खरे कामगार आहेत, ते निष्क्रिय होतात. अक्षरशः कोमात जातात, झोपून जातात. ते आपलं काम करणं पूर्णपणे थांबवतात. आता याचा परिणाम काय होतो? आपण दिलेली महागडी खतं, जमिनीत नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेली अन्नद्रव्य तशीच्या तशी पडून राहतात. झाड ती घेऊच शकत नाही, कारण ती उचलून झाडाला देणारे कामगारच झोपलेले आहेत. याला शास्त्रज्ञ म्हणतात अदृश्य उत्पादन घट किंवा इन्व्हिजिबल यील्ड लॉस. म्हणजे आपल्याला दिसतं की ऊसाची वाढ थांबली आहे, पण त्यामागचं हे खरं कारण आपल्या लक्षातच येत नाही. आता या गंभीर समस्येवरच्या उपायाकडे वळूया. काळे सोन्याचे विज्ञान, जुन्या गुळाचे परिवर्तन. एक गोष्ट लक्षात घ्या, 1 वर्षापेक्षा जास्त काळ ठेवलेला जुना काळा गुळ हा साधा गुळ राहत नाही. त्याच्या आत मोठे जैवरासायनिक बदल घडतात, जे त्याला एका सामान्य गोड पदार्थापासून एका अत्यंत शक्तिशाली जैव उत्प्रेरकामध्ये म्हणजे बायोस्टिम्युलंटमध्ये बदलतात. जुना गुळ जेव्हा पडून राहतो तेव्हा त्या 3 मोठे जवळजवळ जादुई बदल होत आहेत. पहिला बदल आहे शुगर इन्व्हर्जन. याचा अर्थ गुळातली जी मोठी गुंतागुंतीची सुक्रोज साखर असते ती तुटून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या सोप्या साखरेत बदलते. हे म्हणजे जमिनीतल्या सूक्ष्मजीवांसाठी रेडीमेड जीवन आहे. इन्स्टंट एनर्जी आहे जी त्यांना मिळताच ते कामाला लागतात. दुसरा बदल म्हणजे एन्झाईम ॲक्टिव्हेशन. जुन्या गुळात नैसर्गिकरित्या इन्व्हर्टेजसारखे पाचक रस म्हणजे विकर तयार होतात. हे विकर जमिनीतला पालापाचोळा म्हणजे सेंद्रिय पदार्थ वेगाने कुजवून त्याचं खत बनवायला मदत करतात. आणि तिसरा, सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ऑर्गॅनिक ॲसिड फॉर्मेशन. गुळाच्या अंमळण्याच्या प्रक्रियेमुळे त्यात सौम्य सेंद्रिय ॲसिड तयार होतात. हे ॲसिड म्हणजे जमिनीतल्या त्या तिजोरीची किल्ली आहे जिथे स्फुरद आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये फिक्स होऊन बसलेली आहेत. हे ॲसिड त्या तिजोरीला उघडून पिकाला न मिळणारा खजिना उपलब्ध करून देतात. आता प्रश्न पडतो की नक्की कोणता गुळ वापरायचा? बाजारात तर पिवळा आकर्षक गुळही मिळतो. पण लक्षात ठेवा, आपल्या शेतीसाठी गूळ जेवढा गडद रंगाचा काळपट असेल तेवढा तो जास्त चांगला. कारण त्याचा गडद रंग सांगतो की त्यात खनिज जास्त आहेत. यात लोहाचं म्हणजे आयर्नचं प्रमाण जास्त असतं, जे पानांमध्ये हरितद्रव्य तयार करण्यासाठी म्हणजेच पानांना हिरवंगार ठेवण्यासाठी आवश्यक आहे. यात मॅग्नेशियमही जास्त असतं, जे प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी म्हणजेच झाडाच्या अन्न बनवण्याच्या प्रक्रियेसाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गडद रंग हेही दाखवतो की तो गूळ तयार करताना सल्फर किंवा ब्लीचसारख्या हानिकारक रसायनांचा वापर कमीत कमी झालेला आहे.
चला आता आपण हे पाहूया की हा जुना गूळ जमिनीचं इंजिन म्हणजे जमिनीतील जीवनचक्र पुन्हा कसं सुरू करतो. तो जमिनीत गेल्यावर नेमकं असं काय काम करतो ज्यामुळे पिकाला इतका मोठा फायदा होतो. जुना गूळ जमिनीतल्या सूक्ष्मजीवांसाठी लबाईल कार्बन पुरवतो. आता हा लबाईल कार्बन म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे सूक्ष्मजीवांसाठी एक प्रकारचं फास्ट फूड आहे. एक अशी ऊर्जा जी त्यांना काहीही मेहनत न करता त्वरित मिळते. ही ऊर्जा मिळाल्यामुळे त्यांची संख्या, त्यांची वाढ सामान्य दरापेक्षा तब्बल 100 पटीने जास्त वेगाने होऊ शकते. कल्पना करा, आपल्या उसाच्या मुळांच्या भोवती असलेल्या जगात, ज्याला रायझोस्फिअर म्हणतात, तिथे एक प्रकारे मायक्रोबियल एक्सप्लोजन म्हणजेच जीवाणूंचा महास्फोट होतो. एका रात्रीत करोडो नवीन कामगार आपल्या पिकाच्या सेवेत हजर होतात. जसं आपल्याला काम करायला ऊर्जेची गरज असते तशीच जमिनीतल्या जीवाणूंनाही असते. त्यांच्या ऊर्जेचं नाव आहे ATP. गूळ हा ॲझोटोबॅक्टर आणि PSB यांसारख्या अत्यंत उपयुक्त जीवाणूंना थेट ATP ऊर्जेचा बूस्ट देतो. ॲझोटोबॅक्टर हवेतला नत्र घेतो आणि PSB जमिनीतला स्फुरद उपलब्ध करतो. सोप्या भाषेत सांगायचं तर गूळ या जीवाणूंना एक एनर्जी ड्रिंक देतो, ज्यामुळे ते सुस्तपणा सोडून दुप्पट वेगाने काम करायला लागतात आणि आपल्या पिकासाठी जास्त अन्न तयार करू लागतात. हे आपले फुकटातले खताचे कारखाने आहेत आणि गूळ त्या कारखान्यांना चालू ठेवणारी वीज आहे. ही गोष्ट केवळ अनुभवातून आलेली नाही, तर याला शास्त्रीय संशोधनाचाही भक्कम आधार आहे. आपल्या महाराष्ट्रातील प्रतिष्ठित संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट VSIच्या तत्वानुसार जर एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन घ्यायचं असेल तर जमिनीतील सेंद्रिय कर्ब टिकवून ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि गूळ हा जमिनीला सेंद्रिय कर्ब देण्याचा एक उत्तम, सोपा आणि अत्यंत स्वस्त मार्ग आहे. पण थांबा, गुळाचे फायदे फक्त सूक्ष्मजीवांना ऊर्जा देण्यापुरते मर्यादित नाहीत. याचे 3 अतिरिक्त पण अत्यंत महत्त्वाचे फायदे आहेत ज्याकडे आपलं लक्ष जात नाही. पहिला म्हणजे ऑस्मोटिक स्ट्रेस कमी करणे. कडक उन्हात पिकाच्या पेशींमधून पाणी जणू पिळून काढलं जातं. गुळातली साखर या पेशींभोवती एक सुरक्षा कवच तयार करते, ज्याला ऑस्मो प्रोटेक्टंट म्हणतात. हे कवच पेशींना पाणी धरून ठेवायला मदत करते. दुसरा फायदा म्हणजे गूळ पिकाला स्वतःचे टॉनिक म्हणजे ऑक्झिन्स आणि सायटोकायनिन्ससारखी संजीविके तयार करण्यासाठी उत्तेजित करतो. ऑक्झिन्समुळे पांढऱ्या मुळींची वाढ होते आणि सायटोकायनिनमुळे फुटव्यांची संख्या वाढते. आणि तिसरा फायदा जो आपल्याला लगेच जाणवतो तो म्हणजे मुळांच्या कक्षेतील थंडावा. सक्रिय झालेले सूक्ष्मजीव जमिनीला भुसभुशीत करतात. यामुळे जमिनीत ओलावा जास्त काळ टिकतो आणि मुळांच्या भोवती एक नैसर्गिक एअर कंडिशनर तयार होतो, जो मुळांना कडक उन्हातही थंड ठेवतो. आत्तापर्यंत आपण यामागचं सगळं विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेतलं. आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. हे सगळं प्रत्यक्ष आपल्या शेतात करायचं कसं? एप्रिल महिन्यात काय आणि कसं करायचं याची सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती आता आपण पाहूया. गुळाचा वापर करण्याच्या 2 मुख्य आणि प्रभावी पद्धती आहेत आणि दोन्हींचा उद्देश वेगवेगळा आहे, हे लक्षात घ्या. पहिली आणि सर्वात महत्त्वाची पद्धत आहे जमिनीतून देणे. याचा मुख्य उद्देश जमिनीच्या इंजिनला म्हणजेच सूक्ष्मजीवांना सक्रिय करणे आहे. यासाठी प्रति एकर 2 ते 5 किलो जुना काळा गूळ 200 लिटर जीवामृतासोबत किंवा साध्या पाण्यासोबत चांगला मिसळून द्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही प्रक्रिया नेहमी संध्याकाळच्या वेळी करा आणि दिल्यानंतर लगेच पिकाला पाणी द्या. असं केल्याने जीवाणूंना अंधारात, शांत आणि थंड वातावरणात जमिनीत स्थिर होण्यासाठी वेळ मिळतो. दुसरी पद्धत आहे फवारणी. ही पद्धत पिकासाठी एका एनर्जी ड्रिंकसारखं काम करते, जी पिकाला थेट तात्काळ ऊर्जा देते. यासाठी 200 लिटर पाण्यात फक्त अर्धा किलो गूळ आणि 1 लिटर ॲसिटोबॅक्टर मिसळून सकाळी 9च्या आत म्हणजे पानांची तोंडं म्हणजेच पर्णरंध्रे उघडी असताना फवारणी करायची आहे. आता जे शेतकरी अजून एक पाऊल पुढे जाऊ इच्छितात, ज्यांना सर्वोत्तम परिणाम हवे आहेत, त्यांच्यासाठी एक ॲडव्हान्स टिप आहे. जमिनीतून गूळ आणि जीवामृत देताना त्याच मिश्रणात PSB, ॲझोटोबॅक्टर आणि ट्रायकोडर्मासारखे उपयुक्त जीवाणूंचे कल्चरही मिसळा. यामुळे एक मायक्रोबियल कन्सॉर्शियम तयार होतं. सोप्या भाषेत सांगायचं तर वेगवेगळ्या कामात तरबेज असलेल्या जीवाणूंची एक शक्तिशाली टीम, एक फौज तयार होते. ही टीम जमिनीला अधिक सुपीक बनवण्यासाठी एकत्र काम करते आणि परिणाम अनेक पटींनी वाढतात. कोणतीही नवीन आणि प्रभावी पद्धत वापरताना काही चुका होण्याची शक्यता असतेच. त्यामुळे आता आपण हे पाहूया की कोणत्या गंभीर चुका आपल्याला टाळायलाच हव्यात, जेणेकरून आपलं पीक आणि आपली गुंतवणूक दोन्ही पूर्णपणे सुरक्षित राहील. आणि आता तो प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्या मनात येतो, जो मला अनेक शेतकरी विचारतात, पण भाऊ, गुळामुळे शेतात वाळवी लागणार नाही का? हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि योग्य प्रश्न आहे आणि याचं शास्त्रीय उत्तर समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे.
आपलं उत्पादन कमी करणाऱ्या या 4 मोठ्या चुका आपण टाळल्याच पाहिजेत. पहिली आणि सर्वात मोठी चूक कोरड्या जमिनीत गूळ देणं. लक्षात ठेवा, गुळामुळे वाळवी लागत नाही, पण कोरडी जमीन आणि गूळ हे वाळवीसाठी एक प्रकारे आमंत्रण आहे. त्यामुळे नेहमीच जमिनीत किमान 60% ओलावा असतानाच गुळाचा वापर करा, म्हणजे तो गूळ सूक्ष्मजीवांना मिळेल, वाळवीला नाही. दुसरी चूक, द्रावण जास्त आंबवणे. एप्रिलच्या उष्णतेत तयार केलेलं द्रावण 48 तासांच्या आत वापरायलाच हवं. जर ते जास्त आंबलं तर त्यात अल्कोहोल तयार होतं, जे आपल्या पिकाच्या नाजूक मुळांसाठी विषासारखं काम करतं. तिसरी चूक, ठिबक सिंचन प्रणालीकडे दुर्लक्ष करणे. गुळामुळे ड्रिपच्या नळ्यांमध्ये एक चिकट थर म्हणजे बायोफिल्म तयार होऊ शकतो, ज्यामुळे त्या बंद होऊ शकतात. त्यामुळे वापरानंतर ड्रिप लाईन्स साध्या पाण्याने किंवा 1% ॲसिड ट्रीटमेंटने स्वच्छ धुवून घ्या. आणि चौथी चूक, कमी प्रतीचा चुकीचा गूळ वापरणे. पिवळा धम्मक, मीठ मिसळलेला किंवा केमिकलने पांढरा केलेला गूळ कधीही वापरू नका. तो स्वस्त मिळेल, पण त्यात खनिजं नसतात आणि तो उलट जमिनीला आणि आपल्या पिकाला नुकसान पोहोचू शकतो. आता आपण या संपूर्ण प्रक्रियेच्या शेवटच्या आणि सगळ्यात आनंददायी टप्प्याकडे येऊया, आपल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा. या सोप्या आणि स्वस्थ उपायाचे परिणाम आपल्या शेतात कसे आणि केव्हा दिसायला लागतात ते आता पाहू. गुळाचा योग्य वापर केल्यावर तुम्हाला चमत्कार बघायला जास्त वाट पाहावी लागणार नाही. फक्त 10 ते 15 दिवसातच तुम्हाला फरक दिसायला सुरुवात होईल. ऊसाचे फुटवे वाढतील, पानांचा रंग अधिक गडद काळपट हिरवा होईल आणि कांड्यांमधील अंतर म्हणजे पेऱ्यांमधील अंतर सुधारेल. त्यानंतर साधारणतः 30 ते 45 दिवसानंतर ऊसाच्या कांड्यांची जाडी, त्याचा घेर लक्षणीय वाढलेला दिसेल आणि प्रत्येक कांड्याचं वजनही वाढेल. आणि याचा अंतिम परिणाम काय? कापणीच्या वेळी आपल्या टनेजमध्ये निश्चित वाढ झालेली असेल. आणि ह्या सगळ्याचा खर्च किती असेल हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. जुना किंवा टाकाऊ गूळ बाजारात खूप कमी किमतीत मिळतो, म्हणजे प्रति एकर फक्त 30 रुपयांच्या आसपास खर्चात आपण आपल्या जमिनीत अडकलेले, पडून असलेले हजारो रुपयांचे अन्नद्रव्य आपल्या पिकाला पुन्हा उपलब्ध करून देत आहात. आता तुम्हीच सांगा, हा खर्च आहे की एक हुशारीची गुंतवणूक? थोडक्यात सांगायचं झालं तर गूळ हा फक्त एक खत नाही, तो एक जैविक प्रवेगक आहे जो 3 वेगवेगळ्या स्तरांवर एकाच वेळी काम करतो. 40% काम तो जमिनीच्या पातळीवर करतो, जिथे तो झोपलेल्या सूक्ष्मजीवांना सक्रिय करतो. 35% काम तो मुळांच्या पातळीवर करतो, जिथे तो अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढवतो. आणि उरलेलं 25% काम तो वनस्पतीच्या पातळीवर करतो, जिथे तो कडक उन्हामुळे येणारा ताण कमी करतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एप्रिल महिन्यात आपला ऊस हा सूर्याशी अक्षरशः एक लढाई लढत असतो, स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी, वाढण्यासाठी. या अत्यंत कठीण लढाईत आपला जुना गूळ हे त्याचा कवच म्हणजे ढाल आणि इंधन दोन्ही म्हणून काम करतो. तो पिकाला संरक्षणही देतो आणि त्याचवेळी वाढीसाठी आवश्यक ऊर्जाही पुरवतो. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, निरोगी जमीनच वजनदार कांड्या देते आणि जमिनीला निरोगी ठेवण्याची ताकद आपल्या पूर्वजांच्या ज्ञानात दडलेली आहे. भविष्यातील भरघोस उत्पन्नाची हमी मिळवण्यासाठी आपल्या पूर्वजांच्या या ज्ञानाला जोडलेल्या विज्ञानाचा वापर नक्की करा. जर या व्हिडिओमुळे तुमचा विचार बदलत असेल तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा. धन्यवाद.